एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी जबाबदार पण आहेत. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्सवर्स वेव्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्सवर्स वेव्स. त्याच्यामध्ये फर्स्ट काय म्हटलं होतं आपण, जी डेफिनेशन आहे, ऑल पार्टिकल्स ऑफ द मीडियम इन द पाथ ऑफ वेव्ह व्हायब्रेट इन अ डिरेक्शन perpendicular to the direction of its propagation of the wave with same period and amplitude. जे आता आपण पहिली कॅरेक्टरिस्टिक म्हटलेलं. त्यानंतर त्याची सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे when transverse wave passes through medium. म्हणजे जेव्हा ट्रान्सवर्स वेव्ह एखाद्या मीडियममधून काय होत आहेत, पास होतात. when transverse wave passes through medium, the medium is divided into alternate crest and trough. crest म्हणजे असा रिजन of positive displacements and trough म्हणजे असा region with negative displacement. So when transverse wave, ज्यावेळी ट्रान्सवर्स वेव्ह काय होत आहेत, एखाद्या मीडियममधून पास आउट होतात, तेव्हा अल्टरनेट क्रेस्ट आणि ट्रफ तयार होतो. क्रेस्ट म्हणजे पॉझिटिव्ह रिजन असतो आणि ट्रफ म्हणजे त्या ठिकाणचा काय असतो, निगेटिव्ह रिजन असतो. त्यानंतरचा आपला आहे थर्ड, क्रेस्ट आणि त्याचा असणारा ॲडजस्टंट जो काय असेल तो ट्रफ असतो. सो क्रेस्ट अँड ॲडजस्टंट ट्रफ फॉर्म वन सायकल. क्रेस्ट आणि त्याचा असणारा ॲडजस्टंट ट्रफ काय फॉर्म करतात, वन सायकल फॉर्म करतात. आणि ट्रान्सवर्स सो डिस्टन्स मेजर्ड अलॉंग द वेव्ह. सो त्याच्यामध्ये असणारं जे डिस्टन्स असेल बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह पॉईंट्स इन द सेम फेज, त्याला आपण म्हणतो वेव्हलेंथ ऑफ दॅट वेव्ह. यानंतरची आपली असणारी चौथी प्रॉपर्टी आपण काय म्हटलं तर, क्रेस्ट अँड ट्रफ्स ॲडव्हान्स इन द मीडियम अँड रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ एनर्जी. एखाद्या मीडियममध्ये क्रेस्ट ट्रफ असेच ॲडव्हान्स होत असतात आणि ट्रान्सफर ऑफ एनर्जी होत असते. त्यानंतरच आपला आहे पाचवा पॉईंट, नंतरचा नेक्स्ट आपला आहे जो फिफ्थ पॉईंट. चमकते का, एकच मिनिट. आता नेक्स्ट आपली पुढची जी आहे ती पाचवी प्रॉपर्टी आहे. पाचव्या प्रॉपर्टीमध्ये काय म्हटलेलं आहे, ट्रान्सवर्स वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स. ट्रान्सवर्स वेव्स काय होतात बघा, तर ट्रान्सवर्स वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स अँड ऑन सरफेस ऑफ लिक्विड्स ओनली. तर ट्रान्सवर्स वेव्स सॉलिड्समधून पण जातात आणि सरफेसेस ऑफ लिक्विड्समधून पण जातात. सो दे कॅन नॉट ट्रॅव्हल थ्रू लिक्विड्स अँड गॅसेस. ते मात्र लिक्विड्स आणि गॅसेसमधून जात नाहीत. सो ट्रान्सवर्स वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स अँड ऑन सरफेसेस ऑफ लिक्विड्स ओनली. So they cannot travel through liquids and gases. EM waves are transverse waves, but they do not require material medium for their propagation. त्यानंतरचा आपला असणारा सहावा पॉइंट आहे, पाचवी प्रॉपर्टी आपण काय म्हणतो, ट्रान्सवर्स वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू ट्रान्सवर्स वेव्स काय होतात, ट्रान्सवर्स वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स and on surfaces of liquids only. They cannot travel through liquids and gases. So EM waves are transverse waves,
but they do not require material medium for their propagation. त्यानंतरचा आपला असणारा तो 6वा पॉइंट. When transverse waves advance through a medium, there is no change in pressure. ज्यावेळी ट्रान्सवर्स वेव्स एखाद्या medium मधून काय होतं, ट्रॅव्हल होतं. सो वेन ट्रान्सवर्स वेव्स ॲडव्हान्स थ्रू medium, एखाद्या medium मधून समजा ट्रान्सवर्स वेव्ह जात असतील, सो वेन ट्रान्सवर्स वेव्स ॲडव्हान्स थ्रू medium, there is no change in pressure and density. त्याच्यामध्ये प्रेशर आणि डेन्सिटीमध्ये चेंज होत नाही ॲट एनी पॉईंट ऑफ द medium. However, shape changes periodically. त्याचा शेप मात्र periodically काय होत असतो, चेंज होत असतो. त्यानंतरचा आपला नेक्स्ट पॉइंट आहे 7th. If vibrations of all the particles along the path of wave are constrained, समजा त्याचे असणारे जे रिस्पेक्टिव्ह व्हायब्रेशन्स आहेत, if the vibrations of all the particles along the path of the wave are constrained to be in a single plane, then the wave is called a polarized wave. लक्षात घ्या, the vibrations are constrained in a single plane, then it is called as a polarized. So transverse wave can be polarized. So medium conveying a transverse wave must possess elasticity of shape. So transverse wave काय possess करतात, elasticity of shape. ओके, एक मिनिट दिसत नाही का, आता बघा क्लिअर दिसते का. ओके, इथं आपण किती प्रॉपर्टीज बघितल्या, 7 प्रॉपर्टीज बघितल्या, सॉरी 8 प्रॉपर्टीज बघितल्या. पहिली प्रॉपर्टीमध्ये आपण पहिल्यांदा ट्रान्सवर्स वेव्हची डेफिनेशन बघितली. A wave in which particles of the medium vibrate in a direction perpendicular to the direction of propagation of wave is called transverse wave. त्याला आपण काय म्हणतो, इथं ट्रान्सवर्स वेव्ह असं म्हणतो. त्यानंतर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक आपण बघितल्या. पहिली कॅरेक्टरिस्टिक काय होती, ऑल पार्टिकल्स ऑफ द medium in the path of the wave vibrate in a direction perpendicular to the direction of its propagation with same period and amplitude. त्यानंतर आपण सेकंड कॅरेक्टरिस्टिक बघितली. When transverse wave passes through a medium, the medium is divided into alternate crest and troughs. Crest म्हणजे region of positive displacement आणि trough म्हणजे region of negative displacements. त्यानंतर आपण थर्ड कॅरेक्टरिस्टिक बघली होती. काय होती थर्ड कॅरेक्टरिस्टिक, a crest and an adjacent trough crest and adjacent trough form one cycle for transverse waves. So distance measured along the wave between any two consecutive points in the same phase, त्यालाच आपण त्याची वेव्हलेंथ असं म्हणतो. त्यानंतर चौथी असणारी जी कॅरेक्टरिस्टिक होती, क्रेस्ट अँड ट्रफ्स ॲडव्हान्स इन द मीडियम. क्रेस्ट अँड ट्रफ्स काय होतं, एखाद्या मीडियममधून ॲडव्हान्स होत असताना आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ एनर्जी. म्हणजेच ते कशासाठी जबाबदार असतात, ट्रान्सफर ऑफ एनर्जीसाठी. त्यानंतर फिफ्थ आपण पॉइंट बघितला होता इथं, ट्रान्सवर्स वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स अँड सरफेसेस ऑफ लिक्विड्स ओनली. दे कॅन नॉट ट्रॅव्हल थ्रू लिक्विड्स अँड गॅसेस. तर जसं की मगाशी आपण बघितलेलं होतं टाइप्स ऑफ वेव्स. आता टाइप्स ऑफ वेव्स मध्ये काय, EM waves are transverse waves, but they do not require material medium. आता EM waves कशा आहेत, ट्रान्सवर्स वेव्स आहेत, मात्र ते काय, त्याला मटेरियल मीडियम लागतं, सॉरी लागत नाही. 6वी प्रॉपर्टी म्हटलेलं होतं, when transverse waves advance through a medium, there is no change in pressure and density at any point of medium, so shape changes periodically. त्यानंतर आपण म्हटलेलं होतं 7वी प्रॉपर्टी, if vibrations of all the particles along the path of wave are constrained to be in a single plane, then the wave is called a polarized wave. समजा जर एखादे असणारे त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत एका सिंगल प्लेन मध्ये कन्स्ट्रेंट झाले तर त्याला आपण पोलराइज्ड वेव्ह असं म्हणतो. सो ट्रान्सवर्स वेव्ह कॅन बी पोलराइज्ड. त्यानंतर 8वी प्रॉपर्टी आपण म्हटलं होतं, मीडियम कॉन्व्हेइंग अ ट्रान्सवर्स वेव्ह मस्ट पोजेस इलास्टिसिटी ऑफ शेप. सो हे आपलं ट्रान्सवर्स वेव्ह आणि त्याच्या झाल्या कॅरेक्टरिस्टिक. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि त्याच्या असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स. ओके,
करायचं बंद करा आता. काय ना खेळायचं सोडून सारखं खी लावते. सो नेक्स्ट पॉइंट आपला इथं आहे लॉन्जिट्युडिनल वेव्स आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट पॉइंट आपला जो आहे तो आहे लॉन्जिट्युडिनल वेव्स आणि त्याच्या असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स. The vibrations of the particles of the medium which are parallel to the direction of its propagation of the wave. It is called as a longitudinal wave. So wave in which particles of the medium vibrate in a direction parallel to the direction of its propagation of the wave is called as a longitudinal wave. So characteristics of longitudinal waves. Characteristics of longitudinal waves म्हणजे इथं आपल्याला पाहिजे. तर longitudinal waves म्हणजे काय ते आपण म्हटलं की the vibrations of the particles of the medium which is parallel to the direction of its propagation, it is called as longitudinal wave. आता यानंतर याचे characteristics आहेत. All the particles of the medium along the path of the wave vibrate in a direction of parallel to its propagation. With same period and amplitude. ही झाली आपली फर्स्ट म्हणजे त्याची असणारी जवळपास डेफिनेशन्स. काय की ऑल द पार्टिकल्स ऑफ द मीडियम अलॉंग द पाथ ऑफ द वेव्ह, सगळे जे असणारे जे पार्टिकल्स असतील, सो ऑल द पार्टिकल्स ऑफ द मीडियम अलॉंग द पाथ ऑफ द वेव्ह व्हायब्रेट इन अ डायरेक्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ इट्स प्रॉपगेशन. त्यानंतर आहे याचे सेकंड प्रॉपर्टी. When longitudinal wave passes through a medium, समजा जेव्हा longitudinal waves passes होतील एखाद्या medium मधून, so medium is divided into regions of alternate compressions and rarefaction. Compression is the region where particles of the medium are crowded, and while rarefaction is the region where the particles of the medium are widely separated. Okay, that is gets rarefied. पहिल्यामध्ये आपण सांगितलं त्याची डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये काय म्हटलं होतं आपण? डेफिनेशन मध्ये काय म्हटलं होतं? ऑल द पार्टिकल्स ऑफ द मीडियम along the path of the wave vibrate in a direction parallel to the direction of its propagation of wave with same period and amplitude. सेकंड मध्ये काय म्हटलं? when longitudinal wave passes through medium, ज्या longitudinal wave एखाद्या medium मधून काय होतील? पास आउट होतील. medium is divided into regions of alternate compressions and rarefaction. so compression म्हणजे कसा region आहे? तर असा region where the particles of the medium are crowded, that is high pressure zone असणार आहे तो. while rarefaction is the region where particles of the medium are more widely separated, that is medium gets rarefied.
त्यानंतरचा आपला आहे तिसरा पॉईंट, कॉम्प्रेशन अँड ॲडजस्टंट रेररफॅक्शन फॉर्म वन सायकल ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. So distance measured along the wave between any two consecutive points having the same phase is the wavelength of the wave. तिसरी काय असणार आहे, wavelength असणार आहे. फर्स्ट पॉइंट काय म्हटलं आपण, all the particles of the medium vibrate in a direction parallel to the direction of its propagation of the wave. यालाच काय म्हणणार आहोत आपण, लॉन्जिट्युडनल वेव्ह असं म्हणणार आहोत. विथ सेम फेज असेल, सेम अँप्लिट्यूड, फेज म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन. सेकंड मध्ये काय म्हटलेलं होतं, when longitudinal waves passes through a medium, the medium is divided into regions of alternate compressions and rarefaction. Compression is the region where particles of the medium are crowded. There is a high pressure zone. आणि while rarefaction is the region, तो असा region आहे where the particles of the medium are more widely separated. त्या ठिकाणी पार्टिकल्स कसे असतात, वाईडली सेपरेट असतात. medium gets rarefied. त्यानंतरचा आपण काय बघितला, तिसरा पॉइंट या ठिकाणी बघितला. So compression and adjacent rarefaction form one cycle. समजा कॉम्प्रेशन आहे आणि कॉम्प्रेशनचं असणारा ॲडजस्टंट काय असेल, आपलं असणारा रेररफॅक्शन असेल. सो कॉम्प्रेशन अँड ॲडजस्टंट रेररफॅक्शन फॉर्म वन सायकल. ते काय करतात, एक वन सायकल बनवतात लॉन्जिट्युडनल वेव्हची. सो डिस्टन्स मेजर्ड अलॉंग द वेव्ह बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह पॉईंट्स, यालाच आपण काय म्हणतो, वेव्हलेंथ ऑफ दॅट वेव्ह, जे सेम फेजमध्ये असते. ओके, यानंतरचं आपलं आहे नेक्स्ट चौथा पॉईंट. नेक्स्ट आपला चौथा, सर फॉर प्रॉपगेशन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स, म्हणजे थोडक्यात की लॉन्जिट्युडनल वेव्हचं प्रॉपगेशन होण्याकरिता, फॉर प्रॉपगेशन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स द मीडियम शुड पोजेस द प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. तर मीडियम काय पोजेस करणार आहे, तर अशा प्रॉपर्टी कशी की इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम असेल. दस लॉन्जिट्युडनल वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. सो लॉन्जिट्युडनल वेव्ह कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम ऑर फ्री स्पेस. काय म्हटलं बघा, चौथी प्रॉपर्टी, फॉर प्रॉपगेशन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स मीडियम शुड पोजेस द प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. एखाद्या मीडियममधून लॉन्जिट्युडनल वेव्स पास आउट होण्याकरिता काय लागणार आहे, तर फॉर प्रॉपगेशन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स द मीडियम शुड पोजेस प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. त्या मीडियमची सुद्धा प्रॉपर्टी पाहिजे, कशाची, इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूमची. Thus longitudinal waves can travel through solids, liquids and gases. मग अशा पद्धतीने लॉन्जिट्युडनल वेव्स ज्या आहेत त्या कशामधून जात असतात, तर सॉलिड्स असतील, लिक्विड्स आणि गॅसेसमधून. सो लॉन्जिट्युडनल वेव्ह कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम ऑर फ्री स्पेस. ते व्हॅक्यूममधून किंवा फ्री स्पेसमधून जात नाहीत. जी चौथी प्रॉपर्टीबद्दल काय म्हटलं होतं आपण, फॉर प्रॉपगेशन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स, काय म्हटलं, फॉर प्रॉपगेशन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स the medium should possess the property of elasticity of volume. Thus longitudinal waves can travel through solids, okay, liquids and gases. That longitudinal wave cannot travel through vacuum or free space. त्यानंतरच आपली नेक्स्ट आहे फिफ्थ प्रॉपर्टी. Compression and rarefaction advance in the medium and are responsible for transfer of energy. जसं आपण चौथी प्रॉपर्टीमध्ये काय म्हटलं होतं, फॉर प्रॉपगेशन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स द मीडियम शुड पोजेस प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. So longitudinal waves can travel through solids, liquids and gases. त्याच्यामधून ते जाऊ शकणार आहेत. So longitudinal waves cannot travel through vacuum or free space. Longitudinal waves व्हॅक्यूम मधून किंवा फ्री स्पेस मधून जाणार नाहीत. त्यानंतरची आपण नेक्स्ट प्रॉपर्टी म्हणतो पाचवी. काय म्हटलं होतं, द कॉम्प्रेशन अँड रेररफॅक्शन ॲडव्हान्स इन द मीडियम
आणि दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ एनर्जी. त्यानंतर नेक्स्ट आपली 6वी प्रॉपर्टी आहे. इट्स व्हेन लॉन्जिट्युडिनल वेव्ह ॲडव्हान्सेस थ्रू मीडियम. जेव्हा लॉन्जिट्युडिनल वेव्स एखाद्या मीडियममधून ॲडव्हान्स होत असतील किंवा पास आउट होत असतील, व्हेन लॉन्जिट्युडिनल वेव्ह ॲडव्हान्सेस थ्रू मीडियम देर आर पिरियडिक व्हेरिएशन्स इन प्रेशर अँड डेन्सिटी. त्या ठिकाणी पिरियडिक व्हेरिएशन्स असतात प्रेशरमध्ये आणि डेन्सिटीमध्ये. आणि 7वी प्रॉपर्टी आहे लॉन्जिट्युडिनल वेव्स कॅनॉट बी पोलराइज्ड. लॉन्जिट्युडिनल वेव्स आपण पोलराइज्ड करू शकत नाही ॲज द डिरेक्शन ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ द पार्टिकल्स अँड डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ द वेव्ह आर सेम ऑर पॅरलल. So longitudinal waves cannot be polarized as the direction of vibrations of particles and direction of propagation of the wave are same or parallel. Okay. तर ते आपण काय करू शकत नाही, पोलराइज करू शकत नाही. यानंतरचा मॅथमॅटिक एक्सप्रेशन ऑफ वेव्ह सिलेबस म्हणून काय आहे, कट आहे. आता स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह म्हटलेला आहे. So speed of traveling waves. Okay, speed of traveling waves. The speed of mechanical wave कशावर डिपेंड असतो. The speed of mechanical wave depends upon the elastic properties and density of that medium. So same medium can support both transverse as well as longitudinal waves. त्याच्यामध्ये आहे speed of transverse waves. Okay. आपला पुढचा जो पॉइंट आहे तो काय आहे, स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव्स. Speed of wave is determined by restoring force produced in the medium when it is disturbed. आता जे काय स्पीड आहे, स्पीड ऑफ वेव्ह, ते आपण कसं फाइंड आउट करू शकतो. स्पीड ऑफ वेव्ह इज डिटरमाइंड बाय रिस्टोरिंग फोर्स प्रोड्युस्ड इन द मीडियम व्हेन इट इज डिस्टर्ब्ड. सो स्पीड ऑल्सो डिपेंड्स ऑन इनर्शियल प्रॉपर्टीज लाईक मास डेन्सिटी असेल मीडियमची. ओके. सो टेन्शन जर असेल त्याच्यामध्ये तर आपण काय लिहू शकतो बघा, व्हेलॉसिटी दॅट इज ट्रान्सफर टू स्टेशनरी स्पीड V is equal to under root A upon M, that is tension and that is mass per unit length. So त्याच्यामध्ये असणार सो व्हेलॉसिटी कशी असणार, त्याच्यामध्ये असणार जे टेन्शन, त्याच्यामध्ये स्ट्रिंग मध्ये असणार जे टेन्शन आहे ते टेन्शन, आणि त्याच्यामध्ये असणार एम म्हणजेच काय, मास पर युनिट लेंथ. सो त्याला आपण काय म्हणणार आहे, व्हेलॉसिटी. नेक्स्ट आहे स्पीड ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स. तर स्पीड ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स. मला सोडून पप्पा म्हणजे ते टायमिंग घेतली मला तर त्याला सोडायला नेक्स्ट आपला जो आहे तो आहे बघा स्पीड ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स. आता काय आहे स्पीड ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स. सो इन केस ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स द पार्टिकल्स ऑफ द मीडियम ऑसिलेट फॉरवर्ड अँड बॅकवर्ड अलॉंग द डिरेक्शन ऑफ वेव्ह प्रॉपगेशन. आता याच्या बाबतीमध्ये काय होतं, इन केस ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स द पार्टिकल्स ऑफ द मीडियम ऑसिलेट फॉरवर्ड अँड बॅकवर्ड along the direction of wave propagation. So this causes compression and rarefaction which travel in the medium. So लक्षात ठेवायचं काय तर when a sound wave goes from one medium to another its velocity changes along with its wavelength. So its frequency which is decided by the source remains constant. Okay. So या पद्धतीने आपलं काय आहे हा पॉइंट, स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह आणि स्पीड ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. सो लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या बाबतीमध्ये पार्टिकल्स मीडियमचे कसे होतात, ऑसिलेट एकतर फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड होतात अलॉंग द डिरेक्शन ऑफ वेव्ह प्रॉपगेशन. हे कशामुळं,
this causes due to compression and rarefaction which travels in the medium and which possesses elastic property. सो नेक्स्ट आता पुढचा जो आपला पॉईंट आहे तो आहे न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. तो आपल्याला इथं पाहायचा आहे. नेक्स्ट पॉईंट आपला आहे न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. आता जनरली आपण इथं डिस्कशन करू आणि त्यानंतर आणि एकदा पाहायचंच आहे आपल्याला. सो काही स्पीड ऑफ साऊंड इन गॅसेस दिलेले आहेत. आता बघा स्पीड ऑफ साऊंड इन गॅस लिक्विड्स आणि गॅसेस एअर असेल तर स्पीड असतं बघा 331, 20 डिग्रीला 343, हेलियमचं असतं 965, हायड्रोजन असेल तर 1284. आता जसं लिक्विड असेल तर मग 1402, वॉटर असेल तर बघा जवळपास किती 1482 असतं. सी वॉटर असेल तर 1522. सॉलिड्स असेल तर व्हल्कनाइज्ड रबर असेल तर बघा जवळपास 54 असतं. कॉपर असेल तर जवळपास 3560. स्टील असेल तर 5941. ग्रॅनाइट असेल तर 6000. म्हणजे एवढं त्याचं असणारं स्पीड आहे. आणि ॲल्युमिनियम जर असेल तर 6420. ओके, हे त्याच्यामध्ये असणारं काय आहे स्पीड आहे. सो हे स्पीड ऑफ द काय आहे साऊंड. ओके, आता नेक्स्ट जो आपला पुढचा पॉईंट येतो आहे तो आहे पुढचा न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. तर लक्षात घ्या जे काही लॉन्जिट्यूड वेव्हजमधून प्रॉपगेशन होतं याचा स्टडी न्यूटननं केलेला आहे. साऊंड वेव्हज मीडियममधून कॉम्प्रेशन किंवा रेरिफिकेशनच्या फॉर्ममध्ये जात असतं. सो डेन्सिटी ऑफ मीडियम इज ग्रेटर ॲट द कॉम्प्रेशनला असते आणि स्मॉलर असते रेरिफॅक्शनला. सो व्हेलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन इलास्टिसिटी अँड डेन्सिटी ऑफ द मीडियम. सो न्यूटन्स फॉर्म्युलेटेड द रिलेशन. न्यूटन इथं एक रिलेशन आपल्याला दिलं. काय दिलं? व्ही इज इक्वल टू √E/ρ. काय रिलेशन दिलं? व्ही इज इक्वल टू E/√ρ. ई म्हणजेच त्या ठिकाणचं असणारं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आणि रो म्हणजे त्या ठिकाणची असणारी डेन्सिटी. ओके, सो हे आपलं फॉर्म्युला आपण आता हे नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे. खाली